हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलच्या ज्या 3400 वॅकन्सीज आलेल्या आहेत, त्यानंतर बऱ्याचशा कॅन्डिडेटच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत की सब्जेक्टचं कॉम्बिनेशन नेमकं काय आहे, फॉर्म भरण्याची प्रोसिजर नेमकी काय आहे, सिलेबस नेमका काय आहे किंवा इतर बरेचसे प्रश्न जे आहे कॅन्डिडेटच्या मनामध्ये निर्माण झालेले आहे। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। परंतु डिटेल्समध्ये माहिती पाहण्यापूर्वी आपण जर का आमचं चॅनल अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, जसं की ते आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल इंग्लिश स्कूल याचं हे बुलेटिन प्रकाशित झालेलं आहे। त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, याच्यापूर्वी देखील मी एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगितलेला आहे की 1 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत जे आहे यासाठी फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि लास्ट डेट जी की फीस भरण्याची आहे ती 1/5 अशी असणार आहे आणि त्याकरिता प्रिन्सिपलकरिता 2000 आणि पीजीटी किंवा टीजीटी या वर्गाकरिता जर का आपल्याला ॲप्लिकेशन करायचं असेल तर 1500 रुपये जी आहे त्याची फीस आहे आणि SC ST आणि दिव्यांग प्रवर्गातील कॅन्डिडेटसाठी जे आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस लागू राहणार नाही। अजून बरेचसे प्रश्न जे आहेत कॅन्डिडेटच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत, त्याच प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे। सर्वात महत्त्वाचं कन्फ्युजन आहे की याकरिता नेमकं कोण ॲप्लिकेबल आहे, म्हणजे ॲप्लिकेशन कोण करू शकतं। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या। पहिली गोष्ट तर तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्टचं कॉम्बिनेशन समजावून सांगतो, कारण सर्वात जास्त कन्फ्युजन हा सब्जेक्टच्या कॉम्बिनेशनमध्येच आपल्याला पाहायला मिळत आहे। ठीक आहे, तर पहिली गोष्ट बघा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया अँड क्वालिफिकेशन हे आपण पाहून घेणार आहोत। एक वेळेस व्यवस्थितपणाने समजून घ्या। बघा, जे प्रिन्सिपलचं पद आहे त्याच्याकरिता वयाची मर्यादा 50 वर्ष आहे, एवढं आपल्या लक्षात आलंय। दुसरी गोष्ट काय सांगितलेली आहे यांनी की जर आपल्याकडे जर 10 वर्षाचा अनुभव असेल, ठीक आहे, कशाचा अनुभव, व्हाईस प्रिन्सिपलचा, पीजीटीचा, टीजीटीचा, आणि ते पण कोणत्या शाळेमध्ये, तर रिकॉग्नाइज हायस्कूलमध्ये किंवा हायर सेकंडरी स्कूलमध्ये किंवा सिनियर सेकंडरी स्कूलमध्ये किंवा इंटरमिजिएट कॉलेजमध्ये 10 वर्षाचा अनुभव पाहिजे। आता आपल्याकडे जर का 10 वर्षाचा अनुभव नसेल आणि बाकीच्या डिग्र्या जरी असेल आपल्याकडे तरी देखील आपला काही फायदा नाही। त्याच्यासोबतच जर समजा आपल्याकडे 10 वर्षाचा अनुभव आहे तर आपल्याकडे जे आहे मास्टर्स डिग्री असायला पाहिजे, BEd असायला पाहिजे किंवा त्याच्या बरोबरीची अजून दुसरी डिग्री असली पाहिजे, प्रोफिशियन्सी तर इंग्लिश आणि हिंदीमध्ये असलीच पाहिजे आणि पर्सन्स वर्किंग इन एनी ऑफ गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज CBSE ॲफिलिएटेड सिनियर सेकंडरी स्कूल इंटर कॉलेजमध्ये होल्डिंग ॲनालॉगस पोस्ट या क्रायटेरिया हा याचा आहे। म्हणजे प्रिन्सिपलचं जे नियम अटी आहेत त्या जराशा जास्त जाचक आहेत असं आपण म्हणू शकतो। दुसरी गोष्ट राहते व्हाईस प्रिन्सिपल। आता व्हाईस प्रिन्सिपलला वयाची मर्यादा 45 आहे आणि या ठिकाणी जेव्हा अनुभवाची गोष्ट केलेली आहे तर इथे फक्त 2 वर्षाचा अनुभव दिला आहे। प्रिन्सिपलला 10 वर्षाचा, व्हाईस प्रिन्सिपलला 2 वर्षाचा जे आहे अनुभव सेम त्याच कॅटेगरीमध्ये असायला पाहिजे। अजून दुसरी गोष्ट म्हणजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांचा असला पाहिजे, कुठे, इन फुल्ली रेसिडेन्शियल स्कूल, म्हणजे ज्या निवासी शाळा आहेत निवासी शाळांमधल्या 3 वर्षाचा अनुभव त्याला असला पाहिजे, तर आपण व्हाईस प्रिन्सिपलसाठी अर्ज करू शकतो। त्याच्यासोबत जर जे दुसऱ्या आपल्या डिग्री पाहिली, एलिजिबिलिटी पाहिली आपण, तर एक तर मास्टर्स डिग्री पाहिजे, BEd पाहिजे आणि प्रोफिशियन्सी इंग्लिश आणि हिंदी मीडियममध्ये असायला पाहिजे। हे झालं व्हाईस प्रिन्सिपलकरिता महत्त्वाचं एलिजिबिलिटी। आता जास्तीत जास्त कॅन्डिडेट ज्यासाठी एलिजिबल आहेत ते आहे PGT किंवा TGT, त्याच्याविषयी सांगतो आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त जणांना कन्फ्युजन देखील आहे। एक वेळेस आता समजून घ्या नेमकं काय आहे। पहा, PGT करिता वयाची अट 40 आहे हे आपल्याला लक्षात आलं, ठीक आहे। एज रिलॅक्सेशन आहे ते मी पुढे सांगतो तुम्हाला। SC ST करिता आहे, PWSD करिता देखील या ठिकाणी रिझर्वेशन आहे एजमध्ये। बघा, 2 वर्षाचा इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स असायला पाहिजे आणि 2 वर्षाचा PGमध्ये आपल्याला त्या संबंधित विषयामध्ये ॲग्रिगेट 50% मार्क्स असले पाहिजे। हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे।
त्याच्यामध्ये मग 48% 49% असतील तरी हे चालणार नाही आहे. आपल्याला 50% त्याच्यामध्ये असलेच पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये. किंवा ऑरमध्ये सांगितलेलं आहे. आता ऑरमध्ये काय सांगितलं आहे तर लक्षात घ्या, मास्टर्स डिग्री फ्रॉम अ रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स इन ॲग्रिगेट इन द फॉलोइंग सब्जेक्ट्स. खाली जे सब्जेक्ट्स दिलेले आहेत PGTसाठी, तर त्यामध्ये काही नियम अटी दिलेले आहेत आणि त्यामध्ये देखील 50% मार्क्स असणं आवश्यक आहे. समजा तुम्ही इंग्लिशकरिता ॲप्लिकेशन करत आहात, तर इंग्लिश लिटरेचर हे तुमचं असलं तरी देखील चालतं. 50% मार्क्स त्याच्यामध्ये असायला पाहिजे ॲग्रिगेट. त्याच्यानंतर जर का आपण हिंदीसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर हिंदीमध्ये एक नवीन टर्म्स अँड कंडिशन्स टाकलेली आहे, हिंदी किंवा संस्कृत विथ हिंदी ॲज वन ऑफ द सब्जेक्ट्स ॲट ग्रॅज्युएट लेवल. ग्रॅज्युएट लेवलला तुम्हाला हिंदी किंवा संस्कृत या 2 विषयापैकी एक विषय आवश्यक आहे. जर नसेल डायरेक्टली हिंदीकरिता चालणार नाही. त्याच्यानंतर जर का दुसरी गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली PGTकरिता मॅथमॅटिक्स. आता मॅथमॅटिक्समध्ये जर का आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर आपला विषय हा मॅथमॅटिक्स किंवा ॲप्लाइड मॅथमॅटिक्स असायला पाहिजे. जर आपण फिजिक्सकरिता या ठिकाणी ॲप्लिकेशन करत असाल तर अप्लाइड फिजिक्स चालेल, न्यूक्लिअर फिजिक्स पण चालेल. त्याच्यानंतर जर का आपण केमिस्ट्रीकरिता ॲप्लिकेशन करत असाल तर केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री हे विषय देखील आपल्याला चालू शकतील. PGT बायोलॉजीमध्ये जर करत असाल तर बायोलॉजीच्या बऱ्याचशा ब्रँचेस आहेत. बॉटनी आहे, झूलॉजी आहे, लाईफ सायन्स, बायोसायन्स, जेनेटिक्स, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, प्लांट फिजिओलॉजी. ठीक आहे, तर या गोष्टी असल्या तरी देखील आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. हे असायला पाहिजे ग्रॅज्युएशन लेवलला. त्याच्यानंतर हिस्ट्रीकरिताच आहे. तर जिओग्राफीच विषय त्यांचा जे आहे ग्रॅज्युएशनला असायला पाहिजे. PGT कॉमर्समध्ये जर असेल तर मास्टर्स डिग्री इन कॉमर्स असली पाहिजे. हॉवेवर होल्डर ऑफ डिग्रीज ऑफ MCOM इन अप्लाइड बिझनेस इकॉनॉमिक्स शॉल नॉट बी एलिजिबल. आता या ठिकाणी बघा, एक कॉमर्सवाल्यांसाठी एक स्पेशल सूचनाच आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे की कॉमर्स मास्टर्स डिग्री इन कॉमर्स असली पाहिजे, परंतु जे MCOM वाले आहेत ते आणि त्यांच्यामध्ये जर का अप्लाइड बिझनेस इकॉनॉमी असेल तर ते एलिजिबल नाही आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सची गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे. इकॉनॉमिक्समध्ये भरायचं असेल तर किमान त्यांचं जे आहे ग्रॅज्युएशनला इकॉनॉमिक्स, अप्लाइड इकॉनॉमिक्स, बिझनेस इकॉनॉमिक्स इत्यादी असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर या ठिकाणी टेक्नॉलॉजीमध्ये पाहिलं तर BTech असेल तरी चालेल, कॉम्प्युटर सायन्स चालेल, IT चालेल, मास्टर्स डिग्री इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, MTech, कम्प्युटर ॲप्लिकेशन, कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि याच्यासोबत ज्या सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आहे BEd किंवा BEdच्या बरोबरीचा दुसरा कोर्स. आणि एफिशियन्सी असायला पाहिजे हिंदी आणि इंग्लिश मीडियममध्ये. आणि ज्यामध्ये सर्वात जास्त कॅन्डिडेट कदाचित ॲप्लिकेशन करणार आहेत तर ती पोस्ट आहे TGTची. यामध्ये देखील भरपूर कन्फ्युजन आहे. सर्वात जास्त कॉम्प्लिकेशन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बघा, TGTकरिता एक तर वयाची अट 35 आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये SC STना रिलॅक्सेशन आहे, ते पुढे सांगेल मी तुम्हाला. बघा, आता यामध्ये एलिजिबिलिटी काय असणार आहे. पहिलं तर 4 years इंटिग्रेटेड डिग्री फ्रॉम रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन, म्हणजे 10वी नंतर जे BEd केलं जातं ते 4 वर्षाचं असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये देखील 50% किमान मार्क आपल्याला असायला पाहिजे. ठीक आहे, ते झालं. त्याच्यानंतर सेकंड नंबरला जे पद दिलेले आहे त्याने बॅचलर्स डिग्री विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स इन कन्सर्न सब्जेक्ट, कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट अँड इन ॲग्रिगेट. आता याची आहे बॅचलर्स डिग्री असली पाहिजे आणि त्या बॅचलरच्या डिग्रीमध्ये 50% मार्क्स आपल्याला असायला पाहिजे ॲग्रिगेट किमान. आता त्यांचं देखील कॉम्बिनेशन्स आहेत. हे कॉम्बिनेशन एकदा समजून घ्या. बऱ्याच जणांचे मला मेसेजेस, फोन कॉल्स, व्हॉट्सॲपला, टेलिग्रामला आलेले आहेत, ईमेल्स पण आलेले आहेत. तर त्यांच्याकरिता हा स्पेशल व्हिडिओ आपण डेडिकेट करतोय. बघा, आता ज्यांना हिंदीकरिता फॉर्म भरायचा आहे, हिंदीकरिता, तर त्यांचा हिंदी ॲज अ सब्जेक्ट इन ऑल द 3 years, 3 वर्ष देखील त्यांना हिंदी हाच विषय असेल. जर बॅचलर्सला, BAला तरच ते ॲप्लिकेशन करू शकतात. जर का फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला जर हिंदी विषय नसेल आणि डायरेक्टली हिंदी विषय हा फायनलला असेल तर आपण ॲप्लिकेशन करू शकत नाही.
लक्षात घ्या. दुसरं, जर आपण इंग्लिशसाठी ॲप्लिकेशन करत असाल तर इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट इन ऑल द 3 इयर्स, इंग्लिश हा विषय देखील हिंदीप्रमाणेच 3 वर्ष कंटिन्युअसली असला पाहिजे, तरच फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर फॉर TGT सोशल सायन्स एनी 2 ऑफ द फॉलोइंग मेन सब्जेक्ट ॲट ग्रॅज्युएशन लेवल, खालीलपैकी 2 विषय ग्रॅज्युएशन लेवलला कंपल्सरी प्रत्येक वर्षामध्ये असले पाहिजे. आता त्याच्यामध्ये कोणते विषय आहेत बघा, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, हे 4 विषय आहेत. या 4 विषयांपैकी जे आहे 2 विषय त्यांचे कंटिन्युअसली 3 वर्ष असायला पाहिजे. आणि त्यामध्ये पण नियम आणि अट घालून दिलेली आहे की एक विषय दोन्ही विषयापैकी हिस्ट्री किंवा जिओग्राफी असलाच पाहिजे. बघा, हा जो पॉईंट तुम्हाला दिसत आहे तो पॉईंट महत्त्वाचा आहे. म्हणजे हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटिकल सायन्स असेल तर चालतं, परंतु किमान यांच्या जोडीला जे आहे एकामध्ये तरी हिस्ट्री किंवा जिओग्राफी असलाच पाहिजे. म्हणजे जर का असं असेल की हिस्ट्री आहे आणि इकॉनॉमिक्स आहे तर चालतं, हिस्ट्री आहे, पॉलिटिकल सायन्स आहे तरी देखील चालतं, जिओग्राफी आहे, इकॉनॉमिक्स आहे तरी देखील चालतं, जिओग्राफी आहे आणि पॉलिटिकल सायन्स आहे तरी पण चालतं. परंतु जर असंच असेल हे 2 विषय इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स, तर आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. तुमच्या लक्षात येऊन गेलं असेल. त्याच्यानंतर दुसऱ्या विषयाचं बघूया, मॅथमॅटिक्स मध्ये जर का तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल त्या विषयाकरिता तर मॅथमॅटिक्स मेन विषय असला पाहिजे ग्रॅज्युएशनला. ठीक आहे, त्याच्यासोबत जर का फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, कॉमर्स, स्टेट तर हे देखील चालतं, परंतु मेन विषय हा काय असला पाहिजे या ठिकाणी मॅथमॅटिक्स असला पाहिजे. आणि जे कॅन्डिडेट सायन्ससाठी या ठिकाणी ॲप्लिकेशन करत आहेत सायन्स विषयाकरिता तर बॅचलर डिग्री इन सायन्स विथ एनी ऑफ 2 द फॉलोइंग सब्जेक्ट्स बॉटनी, झुलॉजी अँड केमिस्ट्री हे असायला पाहिजे. याच्यापैकी 2 विषय कोणते तरी कंपल्सरी त्याच्यामध्ये असले पाहिजे तर आपण सायन्ससाठी ॲप्लिकेशन करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एक कन्फ्युजन बऱ्याच जणांना होतं की अजून एक डिग्री कोणती लागणार आहे, BEd लागणार, त्यात तर काही वाद नाही आहे. परंतु जनरली आपण जर का KVS स्कूल पाहिल्या किंवा महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा पाहिल्या तर 6वी ते 8वी या पदावरती जे आहे DEd असलेला जो कॅन्डिडेट आहे DEd तर तो एलिजिबल असतो. परंतु या ठिकाणी फक्त आणि फक्त त्यांनी जे आहे या ठिकाणी BEdचे कॅन्डिडेट्स मागवलेले आहे. त्यामुळे DEd वाल्यांचं चान्स या ठिकाणी पूर्णपणाने संपलेला आहे. BEd असलं पाहिजे आणि त्याच्याचबरोबर तो एकतर राज्य शासनाची TET पास असला पाहिजे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची CTET पेपर पास असला पाहिजे आणि तो पण पेपर नंबर 2 पास असणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे सेंट्रलमध्ये जे आहे पेपर 1 पहिली ते 5वी आणि पेपर 2 6वी ते 8वी या वर्गाकरिता पात्र असतो. म्हणून आपल्याकडे जे आहे सेकंड पेपर पास असणं आवश्यक आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे प्रोफिशियन्सी त्याची इंग्लिश किंवा हिंदी मीडियममध्ये असायला पाहिजे. हे तर झालं संपूर्ण क्रायटेरिया की कोण अर्ज करू शकतो आणि कोण अर्ज करू शकत नाही. तर मी तुम्हाला आत्ताच प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, TGT आणि PGT करिता व्यवस्थितपणाने समजावून सांगितलेलं आहे. कदाचित तुम्हा लोकांना जे आहे प्युअरली समजून आला असेल. अजून काही गोष्टी जर का सांगायच्या झाल्या या ठिकाणी तर जे लास्ट इयरला ॲपियर आहेत ज्यांची डिग्री अजून हातात आलेली नाही ते ॲप्लाय करू शकतात का तर हो ते ॲप्लाय करू शकतात. परंतु या ठिकाणी नियम असा घालून दिलेला आहे की जर तुमच्याकडे तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं तर इंटरव्ह्यूच्या दिवशी तुम्हाला त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते प्रोव्हाइड करावं लागणार आहे. म्हणून तुम्ही ॲपियर जरी असाल तरी देखील या ठिकाणी तुम्ही अर्ज भरू शकता. आता SCBCचे कॅन्डिडेट्स आहेत, SCBCचे कॅन्डिडेट देखील या ठिकाणी अर्ज करू शकतात. ठीक आहे, सध्या SCBCचं रिझर्वेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. जर पुढे चालून SCBCचं आरक्षण रद्दच झालं तर नंतर तुम्हाला जे आहे तुमचं डॉक्युमेंट्समध्ये एडिट करण्यासाठी चान्स दिला जाणार आहे. एजमध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला फास्टमध्ये सांगून देतो की SC असेल किंवा ST असेल 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC करिता 3 वर्ष आहे. कॅन्डिडेट विथ 3 इयर कंटिन्युअस सर्व्हिस इन सेंट्रल गव्हर्नमेंट असं असेल तर 5 वर्ष आहे. त्याच्यानंतर पर्सन्स ओरिजिनली डोमिसाईल इन UT ऑफ जम्मू काश्मीर असेल तर 5 वर्ष आहे.
त्याच्यानंतर जर एखादा दिव्यांग प्रवर्गाचा कॅन्डिडेट असेल, SC ST कॅटेगरीचा असेल तर 15 वर्ष, OBCचा असेल तर 13 वर्ष आणि जनरल कॅटेगरीचा कॅन्डिडेट हा दिव्यांग असेल तर 10 वर्ष हे त्याला एजमध्ये रिलॅक्सेशन भेटणार आहे. आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर पिरियड ऑफ मिलिटरी सर्व्हिस प्लस 3 इयर्स एवढं असणार आहे. यामध्ये बघा फीस रिलॅक्सेशनची देखील एक गोष्ट आहे की नो फीस इज रिक्वायर्ड टू बी पेड बाय कॅन्डिडेट्स बिलॉंग टू SC ST आणि PWD कॅटेगरीज. म्हणजे SC STच्या लोकांना आणि दिव्यांग प्रवर्गातील लोकांना जे आहे कोणत्या प्रकारची फीस भरण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही आहे. आता अजून एक प्रश्न येतो या ठिकाणी की आम्ही जे आहे एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकतो का? बिलकुल भरू शकतो. जर आपल्याकडे एलिजिबिलिटी असेल तर आपण एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता, परंतु नियम असा आहे की तुम्हाला जे आहे 2 फॉर्म भरत असाल तर 2साठी फीस भरावी लागणार आहे. म्हणजे 2 विषयाची फीस भरावी लागणार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा प्रश्न काय, आम्ही 2 राज्यांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये, UPमध्ये, मध्य प्रदेशमध्ये असं आम्हाला जर का दुसऱ्या राज्यात पण फॉर्म भरायचा असेल तर भरता येतो का? तर नाही भरता येत. कारण त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याकडे ज्या राज्याचं डोमिसाईल आहे, ज्या राज्याचं रहिवासी आपण आहात त्याच राज्यामध्ये तुम्हाला जे आहे या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामुळे आपण दुसऱ्या राज्यामध्ये फॉर्म भरू शकत नाही. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे. ठीक आहे मित्रांनो, तर बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर आता फायनली एवढं सांगतो की तुम्हाला आपल्याकडे जे आहे जेवढ्या जागा आहेत त्या कोणत्या नेमक्या आहेत 8 नंबरला दिलेला आहे बघा. या ठिकाणी 16 जागा प्रिन्सिपलच्या आहेत महाराष्ट्रामध्ये, 8 जागा व्हाईस प्रिन्सिपलच्या आहेत, पोस्ट ग्रॅज्युएटच्या 28 जागा आहेत, ग्रॅज्युएट टीचरकरिता या ठिकाणी 164 जागा आहेत. म्हणजे टोटल 216 जागा या ठिकाणी अवेलेबल आहेत. आपण जे आहे लवकरात लवकर ॲप्लिकेशन करावं. तारीख संपण्याची वाट न पाहता आपण लगेच जे आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी लॉग इन करावं. अजून तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या कमेंट्स करा. नक्कीच मी त्या समस्या सोडवण्यासाठी या ठिकाणी पूर्णपणाने प्रयत्न करेल. अजून याच्या सिलेबसवरती आणि इतर बाबींवरती व्हिडिओजची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, जेणेकरून आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका शिल्लक राहणार नाही.